नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आज वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आलाय. जवळपास 2,40,00,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास 140 प्रॉपर्टी अफेन्स गुन्ह्याची उकल करून अंदाजे 2,40,00,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत केलाय. यात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी आणि चारचाकी वाहने आणि मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आज आपले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मधले 130 केसेस चे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास 2,40,00,00,000 चे वर आहे, या व्हॅल्यूच्या मुद्देमाल जे तक्रार करता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेला आहे. यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे, फिजिकल ऑफेन्स आहे, सायबर क्राईम आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत. त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेला आहे. पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस, ते आपण त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करत असतो. त्यानंतर ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला, त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते, ते आपण परत कोर्टाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण परत करत असतो. आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होता. एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूच्या मुद्देमाल परत करायचा होता. याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून एक कार्यक्रम करण्यात आला, ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल, त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहेत ते आपल्याला परत करता येईल. त्याच्यामध्ये सर्वात तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ते आहेत की आपल्याला आपला OTP कोणाशी शेअर करायला नको, त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल, अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर करायला नको. तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेला आहे, टेलिग्राम किंवा इथला कुठलाही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेला आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचं नाही आहे. आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर क्राईम आपल्या बरोबर घडलेलं आहे, त्यावेळी इमिडिएटली cybercrime.gov.in आपला वेबसाईट आहे, त्याच्यावर इमिडिएटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे, ज्याच्यामुळे जे काही आपला ट्रान्सफर झालेला आहे आपल्या अकाउंटतून पैसे, त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला परत पैसे मिळण्याची संभावना फार जास्त राहील. ते आमच्या जनजागृतीच्या आपला जे ट्विटर हँडल आहे त्याच्या माध्यमातून फार दिवसापासून चालू आहे. आपण एक त्याच्यामध्ये बुक पण जागृती हे करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी एक ई बुक पण त्याच्यामध्ये आपण पब्लिश केलेलं आहे. त्याचबरोबर आता पुढच्या आठवड्यामध्ये एक CP लाईव्ह परत आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा जे आहे ते सायबर फ्रॉड बद्दल अवेअरनेस बढ़ावना आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.